एका गावात 2 जिवलग मित्र राहत होते, राहुल आणि दीपक. दोघांची मैत्री इतकी घट्ट होती की एकमेकांशिवाय ते काहीच नव्हते. दीपक, आपण आयुष्यभर एकत्र राहणार ना? हो रे, काहीही झालं तरी शेवटपर्यंत सोबत. दोघांचं एक स्वप्न होतं, शहरात जाऊन मोठं होण्याचं. आपण दोघं एकत्र जाऊ आणि आयुष्य बदलू. हो, आणि कधीच एकमेकांना सोडणार नाही. एक दिवस राहुलला शहरात नोकरी मिळाली. तो आनंदात होता, पण दीपक मागे राहिला. तू मला सोडून जातोयस का? नाही रे, मी तुला लवकरच बोलावेन, प्रॉमिस. सुरुवातीचे काही दिवस राहुल रोज फोन करायचा. काय रे दीपक, कसा आहेस? दीपक आनंदाने बोलायचा. मी ठीक आहे भावा, तू स्वतःची काळजी घे. पण हळूहळू राहुल कामात इतका व्यस्त झाला की फोन कमी झाले आणि मग पूर्णपणे बंद झाले. दीपक मात्र रोज त्याची वाट बघायचा. प्रत्येक कॉलवर त्याला वाटायचं कदाचित राहुल असेल, पण फोन कधीच आला. एक दिवस दीपक खूप आजारी पडला. गावात उपचारही नीट मिळाले नाहीत. शेवटच्या क्षणी त्याने एक पत्र लिहिलं. प्रिय राहुल, तू मला विसरलास तरी चालेल, पण मी तुला कधीच विसरणार नाही. तू जिथे असशील तिथे खुश राहा, बस एवढंच हवं आहे. काही दिवसांनी दीपक या जगातून निघून गेला. खूप दिवसांनी राहुल गावात परत आला. तो सरळ दीपकच्या घरी गेला, पण घरासमोर खूप लोक जमा झाले होते. राहुल घाबरला. तो आत गेला आणि पाहतो तर दीपकचा फोटो आणि त्यावर हार. राहुलच्या पायाखालची जमीन सरकली. तो जोरात रडू लागला. तेवढ्यात एक गावकरी त्याला म्हणाला, राहुल, मरायच्या आधी दीपकने तुझ्यासाठी हे पत्र ठेवलं. राहुलने थरथरत्या हाताने पत्र उघडलं. हे वाचून राहुल पूर्णपणे तुटला. ज्याने माझ्यासाठी स्वतःचं आयुष्य मागे ठेवलं, मी त्यालाच विसरलो. राहुल बाहेर आला, डोळ्यात अश्रू. तेवढ्यात त्याला कोणीतरी आवाज दिला. राहुल? राहुलनं मागे वळून पाहिलं. कोणीच नव्हतं, पण हवा हळूच हलली आणि त्याला जाणवलं दीपक अजूनही त्याच्या सोबत आहे. खरा मित्र कधीच दूर जात नाही, तो शेवटपर्यंत आपल्या सोबतच असतो.